नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। विषय विवेचन, शाळेची ध्येय व उद्दिष्टे यानुसार नियोजनाचे स्वरूप। शाळा हा समाजाचा भाग आहे। समाजाचा परिणाम शाळेवर होणे अपरिहार्य आहे। समाजाची आणि राष्ट्राची गरज काय आहे ते लक्षात घेऊन शाळेचे व्रतविधान कसे ठरविता येते हे आपण यापूर्वी पाहिले आहे। व्रतविधानामुळे कार्याची दिशा स्पष्ट होते। त्या अनुषंगाने मुख्याध्यापकांना वेगवेगळ्या विभागांनी, उपविभागांनी व व्यक्तींनी करावयाच्या कार्याची उद्दिष्टे ठरविता येतात। उद्दिष्टे ठरविल्यामुळे कार्यक्रमाची व कार्याची रूपरेषा ठरविणे शक्य होते। शाळेच्या व्रतविधानानुसार नेमके कोणते कार्यक्रम करावायचे, केव्हा करावायचे, कोणी व कसे करावायचे, त्यांचे मूल्यमापन कोण व कसे करणार या सर्व बाबींचा विचार नियोजनात करता यावा लागतो। नियोजन करताना विचारात घ्यावयाचे घटक, शाळेमध्ये घेता येतील अशा अभ्यासपूरक कार्यक्रमांची मोठी यादी करता येईल। विविध विषय मंडळे, छंद मंडळे, सहल, दिनविशेष, वाङ्मय मंडळे, भित्तिचित्रे तयार करणे, वस्तू भांडार चालवणे, स्नेहसंमेलने, शिबिरे, क्रीडा महोत्सव, वीर बाला व बालवीर पथके, NCC, सणसमारंभ, ग्रामसफाई, उपहारगृह चालविणे, गावातल्या कार्यक्रमात सहभाग, इतर शाळांशी खेळांचे सामने, विविध स्पर्धा असे कित्येक अभ्यासपूरक कार्यक्रम शाळा राबवू शकेल। या किंवा अशा सर्व कार्यक्रमांची व शैक्षणिक विषय यांची सांगड घालणारे नियोजन मुख्याध्यापकाने करणे आवश्यक आहे। त्यांचे नियोजन करताना व्रतविधान व उद्दिष्टे यांच्याबरोबर पुढील घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा ते नियोजन फक्त कागदावरच राहण्याची शक्यता आहे। त्यातील पहिला मुद्दा आहे शाळेकडे असलेले साधनसामग्री, 2 भौतिक सुविधा, 3 आर्थिक तरतूद, 4 मनुष्यबळ आणि 5 कालावधी। त्यामध्ये पहिला घटक आहे साधनसामग्री। साधनसामग्रीमध्ये उपकरणे, क्रीडा साहित्य, शैक्षणिक साहित्य, दृकश्राव्य साधने, ग्रंथ व संदर्भ पुस्तके, पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो। सर्व शाळांमध्ये सर्व प्रकारची साधनसामग्री असेलच असे नाही। काही शाळांमधून अगदी इलेक्ट्रिक बेलपासून ते कॉम्प्युटरपर्यंत तसेच शिकविण्यासाठी लागणारे सर्व विषयांचे सर्व साहित्य असेल। प्रत्येक विषयासाठी प्रत्येक दालनापासून ते मोठे सभागृह व प्रशस्त क्रीडांगणापर्यंत सर्व भौतिक सुविधा असतील। काही शाळांमधून ह्या सर्व गोष्टी जेमतेम असतील, तर काही शाळांमधून काही गोष्टी अजिबात नसण्याची शक्यता आहे। साधनसामग्रीच्या संदर्भातील नियोजनात 5 गोष्टींचा विचार करावा लागेल। त्यातील पहिला, उपलब्ध साहित्य कोणकोणते आहे याची अद्ययावत माहिती मिळवणे। 2 कोणकोणते साहित्य कमी पडते याचा अंदाज घेणे। 3 साहित्य किंवा जे साहित्य कमी पडते ते मिळवता येईल का याचा शोध घेणे। यामध्ये ते उपलब्ध आर्थिक तरतुदीतून विकत घेता येते का, अन्य माध्यमातून उदाहरणार्थ देणगी, भेटी याद्वारे मिळवता येते का, किंवा त्यास पर्याय म्हणून कमी खर्चाच्या किंवा टाकाऊ वस्तूंपासून ते बनवता येते का, यासाठी शिक्षकास प्रेरित करणे इत्यादी कृतींचा समावेश होतो। 4 जे साहित्य उपलब्ध नाही त्यांची दीर्घकालीन नियोजनात सोय करणे। 5 जे साहित्य उपलब्ध आहे त्यांच्या जास्तीत जास्त वापरासाठी प्रयत्न करणे। विशेषतः 5वी बाब ही नियोजनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे। जे साहित्य उपलब्ध आहे ते वेगवेगळ्या वर्गांच्या तुकड्यांना कसे उपलब्ध करून देता येईल याची साप्ताहिक किंवा मासिक योजना संबंधित शिक्षक, सहाय्यक शिक्षक यांना करण्यास सांगावी व त्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन करावे। या 5 गोष्टींचा विचार करून मुख्याध्यापकांनी शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन करावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व साधनसामग्री उपलब्ध असताना योग्य नियोजनाच्या अभावी त्यांचा पुरेपूर उपयोग केला जाणार नाही।
तो खात पडेल असे होऊ नये. ज्याच्याकडे जेमतेम साहित्य आहे त्यांना तडजोड कशी करता येईल, असलेल्या साहित्यात वाढ कशी करता येईल याचा विचार करावा लागेल. उपलब्ध साहित्याच्या अधिकाधिक वापरासाठी मुख्याध्यापकांना खूपच बारकाईने विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, एपिडायस्कोपचा वर भूगोलाचा पाठ घ्यावायचा असेल किंवा प्रोजेक्टरचा वापर करावायचा असेल तर अशा वेळी तासिका व साहित्यांची उपलब्धता यांचा मेळ घालावा लागेल. साधनसामग्रीच्या नियोजनासाठी पाठ्यविषयक साहित्यांच्या सभा हे उपयुक्त ठरणारे चांगले माध्यम आहे. पाठ्यविषयक समित्यांच्या सभांमध्ये आपापल्याकडे उपलब्ध असलेल्या कोणकोणत्या साधनसामग्रीचा उपयोग कोणत्या पाठासाठी करता येईल, तो कसा, केव्हा, कोठे करावायचा, त्यासाठी त्यावेळी मदत कोण करणार इत्यादी सर्व बाबींचा तपशील विचार करून नियोजनात करता येईल. यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाची व प्रोत्साहनाची आवश्यकता असते. विज्ञानाच्या स्लाइड्स, मराठीसाठी किंवा इतरही विषयांसाठी संदर्भ ग्रंथ, टीव्हीवर होणारे शालेय कार्यक्रम, चांगल्या कॅसेट्स ऐकणे, नकाशे, चित्रे, फ्लॅश कार्ड्स इत्यादी सर्व साहित्य वापरावयाचे असल्यास त्यांचे नियोजन शिक्षकांच्या मदतीने वर्षाच्या प्रारंभीच मुख्याध्यापकांनी करावे. ज्या शाळेत काही साधने नसतील त्यांना इतर शाळांशी संपर्क साधून त्यांची मदत घेता येईल. इतर शाळांशी साहित्य आपल्या शाळेत आणणे, शिक्षकांची अदलाबदल करणे, विद्यार्थ्यांना अन्य शाळेत नेऊन साहित्यांचा उपयोग करण्यास संधी देणे इत्यादी मार्ग अवलंबिता येईल. त्यामधील दुसरी सुविधा आहे भौतिक सुविधा. यामध्ये प्रामुख्याने इमारती, वर्ग, क्रीडांगण, जिम्नॅशियम, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वायुविजन, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना इत्यादींचा समावेश होतो. यांच्या नियोजनाची सर्वसाधारण तत्त्वे साधनसामग्रीच्या नियोजनाप्रमाणेच आहेत. क्रीडा व साहित्य विकासासाठी शाळा खूप काही करू शकते. शारीरिक विकास, खेळांची माहिती, एखाद्या खेळांची आवड निर्माण करणे, तसेच उत्तम खेळाडू निर्माण करणे, उत्तम संघ तयार करणे, राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर एखाद्या खेळाचा संघ खेळावयास जाईल एवढी तयारी करून घेणे हे क्रीडाविषयक उद्दिष्ट योग्य नियोजनाने साध्य होईल. त्यावेळी खेळाचे शिक्षक, त्यांचे खेळाचे तास, त्यांच्या कोचिंगचा उपयोग, लागणारे साहित्य, क्रीडांगणाची उपलब्धता या सर्वांचा विचार करून नियोजन करावे लागेल. शैक्षणिक व भौतिक सुविधांबद्दलही आपणास हेच करता येईल. ग्रंथालये, प्रयोगशाळा खोली, चित्रकला हॉल, भूगोल दालन यांचा वापर योग्य रीतीने होण्यासाठी त्यांचे नियोजन करावे लागेल. प्रत्येक वर्गाला याचा फायदा मिळेल याची दखल नियोजन करताना मुख्याध्यापकाने घेतली पाहिजे. एकूणच शाळेची सुरुवात एकदम सर्व सोयींनी, वस्तूंनी सज्ज असलेली अशी नसते, पण दरवर्षी तिची स्थिती तशीच राहत नाही. त्यात सतत बदल होत असतो. आपण तो करू शकतो. ध्येय, उद्दिष्टे, व्रतविधानांची शाळेने व मुख्याध्यापकाने प्रामाणिक राहून व अनुभव लक्षात घेऊन काही ठराविक वर्षांनी शाळेची परिस्थिती, साधनसामग्री, भौतिक सुविधा यांच्या दृष्टीने कशी असेल याचे पूर्ण चित्र, हे योग्य नियोजन, त्याचे काटेकोर अंमलबजावणी, त्याचे व्यवस्थापन, मार्गदर्शन या सर्वांच्या साहाय्याने मुख्याध्यापकाला साकार करता आले पाहिजे. तिसरा घटक आहे आर्थिक तरतूद. नियोजनात आर्थिक तरतुदीचा विचार अनेक कारणांसाठी महत्त्वाचा ठरतो. ती कारणे अशी: 1. आवश्यक ती साधनसामग्री मिळवणे व शाळा हळूहळू साधनसामग्रीच्या दृष्टीने समृद्ध, आधुनिक व अद्ययावत बनविणे. 2. आवश्यक त्या भौतिक सुविधा उभ्या करणे व त्या सतत सुस्थितीत ठेवणे. 3. शैक्षणिक पूरक साहित्य निर्मिती करणे, उदाहरणार्थ स्वाध्याय पुस्तिका, दैनंदिनी, कृतीपुस्तिका. 4. विशेष वर्गाच्या व उपचारात्मक अध्यापनासाठी शिक्षकांना मानधन देणे. 5. छंद वर्ग, सुट्टीतील वर्ग, अभ्यास मंडळे इत्यादींसाठी निधी व शिक्षकांना मानधन उपलब्ध करून देणे.
6. अभ्यासपूरक कार्यासाठी निधीची तरतूद करणे. हा निधी वैध मार्गाने मिळविण्यासाठी अनेक उपाय आहेत. उदाहरणार्थ, शाळांना मिळणाऱ्या अनुदानापैकी 12% अनुदान पूर्णतः मिळू शकेल यासाठी प्रयत्न करणे. विकास निधी व्यवस्थापनाद्वारे उभा करून त्यावरील शासकीय मदत मिळविणे. समाजातील विविध घटकांना आवाहन करून देणग्या किंवा भेटी स्वरूपात योगदान घेणे. पारितोषिके, विद्यार्थी दत्तक योजना इत्यादी अन्य कल्पक योजना राबविणे. थोडक्यात, शाळेची योजनाबद्ध वाढ करण्यासाठी आर्थिक तरतुदींचेही नियोजन करावे लागेल. शाळेच्या अनुदान प्राप्तीस योग्य खर्च कोणत्या गोष्टींची गरज आहे हे अगोदर स्पष्ट असेल तर आर्थिक अडचणीतून मार्ग काढता येऊ शकतो. तो कसा काढता येऊ शकेल याविषयी आपण विस्ताराने पुढे पाहणारच आहोत. तसेच आपली शाळा समाज शिक्षणाचे केंद्र बनावी. समाजाशी सतत संपर्क आला. गाव शाळेत व शाळा गावात या पद्धतीने कार्यक्रमांची रूपरेषा आखली तर पैसा, जागा इत्यादी बाबतीत सहाय्य निश्चित मिळेल. शाळेचे कलापथक, चॅरिटी शो, विद्यार्थ्यांचे किंवा व्यक्तींचे वाढदिवस, स्मृतिदिनानिमित्त मदत किंवा देणगी इत्यादी गोष्टीतून शाळेसाठी आर्थिक सहाय्य तर मिळेलच, परंतु समाज व शाळा यांच्यात देवाणघेवाण वाढीस लागेल. शाळेच्या साधनसामुग्रीत, भौतिक सुविधांमध्ये किती वाढ करू शकू, त्याला किती कालावधी लागेल हे नियोजन मुख्याध्यापकांकडे असेल. उदाहरणार्थ, पुरेशा वर्गखोल्या आहेत परंतु ग्रंथालय नाही, ते 2 वर्षात करावायचे आहे, तर त्यासाठी स्वतंत्र खोली, साहित्य, पुस्तके इत्यादी लागेल, तर एकूण निधी किती उभारावा लागेल याची कल्पना येऊ शकेल व निधी उभारण्याचे विविध मार्गही शोधता येतील. त्यामध्ये 4था घटक आहे मनुष्यबळ. शाळेच्या समग्र विकासाच्या दृष्टीने नियोजन करताना मनुष्यबळाचाही विचार आवश्यक ठरतो. शिक्षक वर्ग, त्यांचे अध्यापन विषय, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक या सर्वांचा उपयोग योग्य तऱ्हेने आपल्याला कसा करवून घेता येईल त्याचा विचार मुख्याध्यापकाने नियोजन करताना केला पाहिजे. मनुष्यबळ कमी व कामे अनेक अशा वेळी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक व समाजातील व्यक्तींचा सहभाग वाढवावा लागतो. शिवाय प्रत्येक सहकार्याचे गुणदोष पाहून योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड, योग्य व्यक्तींचे सहाय्य घेता आले पाहिजे. तो मनुष्यबळ नियोजनाचा महत्त्वाचा गाभा आहे. 5वा घटक आहे उपलब्ध कालावधी व कालखंड. कालावधी व कालखंड हा शैक्षणिक नियोजनातील 4था मात्र अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कालावधी म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमांना किती वेळ लागेल याचा, तर कालखंडामध्ये एखादा कार्यक्रम शैक्षणिक वर्षात केव्हा करावायचा याचा विचार होतो. तो शैक्षणिक कार्यक्रमाच्या नियोजनात शैक्षणिक वर्ष हा एक महत्त्वपूर्ण एकक म्हणजे युनिट आहे आणि एका शैक्षणिक वर्षातील उपलब्ध कालावधी नेहमी निश्चित असतो. वेगवेगळ्या शाळांना शैक्षणिक वर्षात मिळणारा काळ हा ठराविकच व समान असला तरी काही शाळा खूप काही साध्य करू शकतात, अनेक कार्यक्रमांचे आयोजन करू शकतात, तर काही शाळांना फारच थोडे साध्य करणे शक्य होते. असे का घडते याचे उत्तर आपणास त्या शाळा व त्या शाळांचे मुख्याध्यापक वेळेचे व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसे करतात यावरून मिळू शकते. वेळेचे व्यवस्थापन हा व्यवस्थापनातील एक स्वतंत्र अभ्यासाचा भाग आहे. वेळेच्या व्यवस्थापनातील काही महत्त्वाची तत्त्वे त्यासाठी आपणास प्रथम येथे थोडक्यात पाहावी लागेल.